You're a superhero. पण आता माग माझी जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 368। तर भावनो, आज खास तुमच्यासाठी एक नवीन ट्रेंडिंग असा व्हिडिओ तयार करून घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे 1 ऑगस्ट दिनानिमित्त। तर भावनो, आजचा व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही, व्हिडिओ पूर्ण बघा। स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल, मटेरियल मिळून जाईल। मटेरियलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड सुद्धा मिळून जाईल। तर सिंपली तुम्हाला इथं काय करायचे, आपल्याला फक्त इथं 2 ॲप्लिकेशनचा यूज करायचा, एक म्हणजे कॅपकट आणि दुसरा म्हणजे VPN टर्बो। तर तुमच्याकडे भावनो ती VPN टर्बो नसेल तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। प्ले स्टोअरला ते अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्यानंतर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर कॅपकटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन कॅपकट डाउनलोड करू शकता। तुम्ही भावनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन सर्व देत असतो। आणि जर काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर सिंपली तुम्हाला काय करायचे, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही। आणि तुम्ही आपला डेमो बघितलाच असेल, डेमो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की डेमो कसा झाला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा, स्टेप बाय स्टेप सांगितलं समजून जाईल, याच्यासाठी बघायचं आहे। तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे तुम्हाला काय करायचे, कॅपकट हे ॲप्लिकेशन ओपन करायचे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला VPN सर्व्हर हे ॲप ओपन करून घ्यायचे। हे ॲप ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर त्याचा असा इंटरफेस दिसून जाईल। तर भावनो, असा हा इंटरफेस दिसल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे। तर भावनो, आपलं VPN जे आहे ते कनेक्ट होऊन जाईल। कनेक्ट झाल्यानंतर बॅक यायचे, बॅक आल्यानंतर तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे। हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। तर या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपले मटेरियलचे फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे। तर भावनो, हे मटेरियलचे फोल्डर आहे, हे व्हिडिओ आहेत, हे तुम्हाला फोटो प्रोजेक्ट दिलेला आहे, बिटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे आणि तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिला आहे। आणि फोटोमध्ये भावनो तुम्हाला हे PNG दिलेले आहे, बॅकग्राऊंड PNG दिलेले आहे आणि ब्लॅक PNG सुद्धा दिलेले आहे। तर सिंपली तुम्हाला हे सर्व फोटो व्यवस्थित ॲड करायचे आहेत, पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथं काय करायचे, हे फोटो प्रोजेक्ट आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचं आहे। तर भावनो, ॲड केल्यानंतर इथं काय करायचं, तुम्हाला हे व्यवस्थित असं झूम करून घ्यायचं आहे। झूम करून घेतल्यानंतर हे भावनो प्रोजेक्ट जे आहे ना, ते प्रोजेक्ट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला हे ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट करून घ्यायचं आहे। स्प्लिट केल्यानंतर भावनो तुम्हाला व्यवस्थित हे फोटो 1 फोटो 2 असे व्यवस्थित ॲड करून दिलेलं आहे। याच्यावरती क्लिक करायचं आणि हे व्यवस्थित स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर सिंपली तुम्हाला भावनो मी हे सर्व प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहे। तर हे तुम्हाला सर्व फोटो 35 जे आहेत ना, इथपर्यंत तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचे। ते फोटो सर्व स्प्लिट केल्यानंतर म्हणजे व्यवस्थित त्या बिटमार्कपर्यंत कट केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित पुढचं सांगेन, तर ते अगोदर तुम्हाला हे व्यवस्थित फोटो कट करून घ्यायचे आहेत। तर भावनो, अगोदर फोटो कट करून घ्या, बाकीचा पार्ट तुम्हाला पुढे सांगतो। तर भावनो, पाहू शकता आपले हे प्रोजेक्ट आहे ना, हे सर्व व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा भावनो हे प्रोजेक्ट व्यवस्थित कट करून घेतला असेल। तर आता इथं भावनो आपल्याला काय करायचं आहे, याच प्रोजेक्टला व्यवस्थित इफेक्ट द्यायचा आहे। तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा जो 1 नंबर फोटो आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचे आणि या रोटेशन ऑप्शनवरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित वाढवून घ्यायचे। वाढवून घेतल्यानंतर ओके करायचे। ओके केल्यानंतर हे जे तुम्हाला बिटमार्क आहेत ना, इथं व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला 13 या फोटोवरती यायचे, याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचे आणि सिंपली तुम्हाला 1 नंबर इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे।
2 नंबर वरती यायचं आहे, इफेक्ट मध्ये जायचे आणि सिंपली तुम्हाला हा 2 नंबर दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. फोटो 15 नंबर यायचंय, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि सिंपली तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि स्विंग टॉप याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर सिंपली पुन्हा तुम्हाला फोटो 16 वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्या इफेक्ट वरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर पुन्हा या फोटो 17 वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे आणि सिंपली तुम्हाला हा 3 नंबर इफेक्ट अप्लाय करायचा आहे. असे व्यवस्थित भावून इफेक्ट अप्लाय केल्यानंतर सर्व इफेक्ट जे आहेत ना ते व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचे आहेत. ॲनिमेशन मध्ये जायचे, तुम्हाला कॉम्बो मध्ये यायचे. कॉम्बो मध्ये आल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. पुन्हा फोटो 19 वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे, कॉम्बो वरती यायचे आणि सिंपली तुम्हाला जो इफेक्ट देऊ वाटेल तो इफेक्ट द्यायचा आहे. तर हा पेंडुलम 1 फोटो 19 ला हा इफेक्ट द्यायचा आहे. ओके करायचे आणि फोटो 20 ला यायचे, पुन्हा ॲनिमेशन मध्ये जायचे आणि पेंडुलम 2 हा इफेक्ट फोटो 20 ला द्यायचा आहे. असा इफेक्ट दिल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला फोटो 21 वरती यायचे, पुन्हा तुम्हाला ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला व्यवस्थित इफेक्ट झूम ऑन हा इफेक्ट द्यायचा आहे आणि पुन्हा ओके करून घ्यायचा आहे. तर इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर ओके करायचे आणि भावांनो फोटो 22 पासून हा 23 आहे फोटो. 23व्या फोटोला तुम्हाला काय करायचे, याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्ट मध्ये जायचे. तर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचे, हे जे उरलेले जे बीट मार्क आहेत ना, हे उरलेले फोटो यांना सुद्धा भावांनो आपण पहिला जो इफेक्ट दिलता ना तोच इफेक्ट व्यवस्थित द्यायचे. त्याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला कॉम्बो मधले तुम्हाला जे इफेक्ट देऊ वाटतील ते इफेक्ट व्यवस्थित द्यायचे आहेत. असं सिलेक्ट करायचे, ओके करायचे. पुन्हा तुम्हाला पुढच्या इफेक्ट मध्ये यायचं आहे, फोटो 25 ॲनिमेशन मध्ये जायचंय, कॉम्बो मध्ये यायचे आणि तुम्हाला भावना जो इफेक्ट देऊ वाटतो तो इफेक्ट व्यवस्थित द्यायचा आहे. ओके करायचे आणि सिंपली भावनो असे व्यवस्थित सर्व फोटोला व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. आणि जर तुम्हाला भावनो काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम आय डीला विचारायचे आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर सर्व इफेक्ट व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहेत. तर भावांनो या प्रोजेक्टला इफेक्ट अगोदर देण्यासाठी का सांगितले तर तुम्हाला दाखवतो आता. याच्यावरती क्लिक करायचे आणि सिंपली तुम्हाला रिफ्लेक्स ऑप्शन वरती यायचं आहे. या रिफ्लेक्स ऑप्शन वरती आल्यानंतर आपल्या फोटो मध्ये यायचे आणि भावनो हा 1 नंबर PNG आहे, याच्यावरती क्लिक करायचे. तर भावनो पाहू शकता इफेक्ट सेट झालेला दिसून जाईल. हे बीट मार्क आहेत, फक्त इथे फोटो ऍड करायचे आहेत, बाकी काही करायचं ना. 13 फोटो वरती यायचे, पुन्हा रिफ्लेक्स वरती यायचं आहे. रिफ्लेक्स वरती आल्यानंतर फोटो व्यवस्थित ऍड करायचा आहे. तर भावनो पाहू शकता इफेक्ट सेट झालेला दिसून जाईल. पुन्हा फोटो 14 वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. रिफ्लेक्स वरती आल्यानंतर पुन्हा ह्याच्यावरती क्लिक करा, फोटो सेट झालेला दिसून येईल. तर सिंपली तुम्हाला काय करायचे, या ठिकाणी तुम्हाला मी 35 ते 45 फोटो दिलेले आहेत, हे सर्व ऍड करून घ्यायचे आहेत. असं व्यवस्थित ऍड केल्यानंतर सिंपली तुम्हाला आता इथे काय करायचे, ओव्हरली वरती क्लिक करायचे. ऍड ओव्हरली वरती क्लिक करून आपल्याला एक मी ब्लॅक पेनची दिले याच्यावरती क्लिक करायचे आणि ऍड करून घ्यायचे. ऍड केल्यानंतर ही व्यवस्थित भावना अशी सेट करून घ्यायची आहे. व्यवस्थित सेट केल्यानंतर तर तुम्हाला भावना इथे काय करायचे, फोटो 1 पासून ठेवून घ्यायचे आहे. फोटो 1 पासून अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. ती तुम्हाला एंडिंग पर्यंत अशी व्यवस्थित एंडिंग पर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर अशी व्यवस्थित एंडिंग पर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचे, पुन्हा याच्यावरती यायचंय आणि ऍड ओव्हरली वरती क्लिक करून तुम्हाला ही PNG दिले याच्यावरती क्लिक करायचे आणि ऍड करून घ्यायचे. ऍड केल्यानंतर याची साईज कमी करायची आणि व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहे. खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर भावना तुम्हाला याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित ही PNG सुद्धा ऍड केल्यानंतर आता मी एक ओव्हरली व्हिडिओ दिलाय, तो ओव्हरली व्हिडिओ व्यवस्थित ऍड करून घ्यायचा आहे. पुन्हा ऍड ओव्हरली वरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ मध्ये यायचे, हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करायचे आणि ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्यानंतर सिंपली तुम्हाला हा व्यवस्थित रोटेशन करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित झूम करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित झूम केल्यानंतर तुम्हाला वाढलेला जो पार्ट आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. स्प्लिट करा, पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित कट केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला स्पेसिक वरती यायचे
बेसिक वरती आल्यानंतर तुम्हाला इथं ऑपेसिटी ठेवून घ्यायची आहे. फिल्टर वरती क्लिक करायचे. फिल्टर वरती क्लिक केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं सेट करून घ्यायचं आहे. तर भावनो आपला व्हिडिओचा व्हिडिओ पूर्ण तयार झालेला आहे. अगोदर व्यवस्थित प्रोजेक्टलाच इफेक्ट अप्लाय करा आणि मग फोटो ऍड करा, जेणेकरून भावनो आपला वेळ वाचेल आणि व्हिडिओ सुद्धा मोठा होणार नाही. तर भावनो उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला एक्सपोर्ट चिन्ह दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा झालाय. तर भावनो भेटूया आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.